नमस्कार मंडळी, आज मी आपल्याला एक नवीन पाककृतीचा व्हिडिओ दाखवणार आहे। कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी एक रेसिपी आहे। त्या रेसिपीचं नाव आहे सुक्या शिंगाळ्याच्या मच्छीचा सार। कोकणी भाषेमध्ये सार म्हणतात। खारवलेली मच्छी असते आणि म्हणून या खाऱ्या मच्छीचा सार म्हटला जातो। आणि ही रेसिपी एकदम साधी सिंपल आहे आणि ती रेसिपी आज आमची पत्नी करून दाखवणार आहे। तर चला बघूया तिने ही रेसिपी बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे। खाऱ्या शिंगाळ्याच्या मच्छीचा सार बनवणार आहे। त्याचे हे साहित्य, हे स्वच्छ धुतलेली खारी शिंगाळ्याची मच्छी 3-4 तुकडे, त्याच्यानंतर सुकं खोबरं पाव वाटी, छोटा अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 टोमॅटो, थोडंसं कोकम आणि 4-5 लसूण पाकळ्या त्या पण न सोलता घेतलेल्या आहेत। असं हे साहित्य आहे। त्याच्यातलं फक्त वाटण मी सुकं खोबरं, लाल मसाला आणि टोमॅटो या तिघांचंच फक्त वाटण करणार आहे। त्यामध्ये बाकी दुसरं काहीच करणार नाही। आता ते हे करून मी सगळं हे वाटण केलेलं आहे। लाल तिखट, सुकं खोबरं आणि टोमॅटो याचं थोडंसं वाटण केलेलं आहे। आता मी गॅस पेटवते। तेल चांगलं तापलं पाहिजे। 1 चमचा तेल, जास्त तेल टाकायचं नसतं याच्यामध्ये। तेल तापलं की मग या 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या। अजून तेल व्यवस्थित तापलं नाही, ते कडकडीत तापलं पाहिजे। चांगले लसूण लाल होईपर्यंत गरम करायचं आहे आणि नंतर मग हे वाटण टाकायचं आहे त्याच्यात। आता हे मी वाटण टाकत आहे कारण आता हे वाटण टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये ही खारी मच्छी मिक्स करणार। चांगली या वाटणामध्ये चांगली मिक्स व्हायला द्यायची। हळद टाकणार, थोडंसं कोकम, गावठी कोकम आहे। कोकम टाकल्यामुळं खाऱ्या मच्छीचा स्मेल चांगला येतो। आंबटपणा असल्यामुळं एक मच्छी करीचा चांगला स्वाद येतो। आता तुम्हाला जेवढं पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून घ्यायचं। आणि एक मी सांगायचं राहून गेलंय, थोडं मीठ पण टाकायचं कारण ती स्वच्छ धुतल्यामुळे, नाहीतर खरं तर मीठ टाकत नाही पण थोडंसं टाकायचं। किती मीठ टाकलं? छोटा 1 चमचा मीठ टाकलं। गॅस मोठा करून याला चांगला कड आला म्हणजे चांगला व्यवस्थित कड आला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी खारी मच्छी आहे टाकलेली ही व्यवस्थित शिजली पाहिजे त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित कड यायला द्यायची। कोकणात ही रेसिपी जास्त प्रमाणात बनवली जाते। ही खारी शिंगाळ्याची मच्छी आम्ही गावावरून घेऊन आणलेली आहे, त्यामुळे या मच्छीचा सार खूप छान होतो। तर हा असा पद्धतीने त्याला कड आलेला आहे। अजून त्याला कड यायला द्यायचा जवळजवळ 10-15 मिनिटं आणि व्यवस्थित कड आल्याच्या नंतर ते उतरून घ्यायचं, थंड व्हायला द्यायचं आणि नंतर ते भातावर सर्व करून खायचं। अशा पद्धतीने ही सुक्या शिंगाळ्याच्या मच्छीचा सार बनवून आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। आमच्या मॅडमसाठी या रेसिपीसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे। आपण या व्हिडिओविषयी प्रतिक्रिया द्या। तर चला आता आपण हा जो मच्छीचा सार झालेला आहे, हा सार तयार झाल्याच्या नंतर आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहोत। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना नमस्कार।